ठीक आहे. आता मागच्या पिरियडमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कॉम्प्लेक्स नंबर जर z इज इक्वल टू a प्लस बी आय असेल तर मॉड z म्हणजे मॉड्युलस r इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर हे आपण बघितलेलं आहे. जर कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू a प्लस बी आय असेल तर मॉड्युलस z r इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि आर्ग्युमेंट प्रत्येक ठिकाणचे वेगळे. फर्स्ट क्वाड्रंटला थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स b बाय a म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण पाय घेत नाहीये. सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त पाय प्लस tan इनव्हर्स b बाय a हे मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. मागचा थोडासा व्हिडिओ काढून बघा तुम्ही. थर्ड क्वाड्रंट मध्ये थीटा इज इक्वल टू पाय प्लस tan इनव्हर्स b बाय a नाही का. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये थीटा इज इक्वल टू 2 पाय प्लस tan इनव्हर्स b बाय a हे आपण बघितलेलं. आता ह्याच्या पुढचे एक्झाम्पल आपण बघायला चालू करूया. काल आपण मॅग्निट्यूड आणि अँप्लिट्यूडचे 4-5 एक्झाम्पल बघितलेले आहेत. त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करूया. क्वेश्चन आहे फाइंड द मॅग्निट्यूड अँड अँप्लिट्यूड. आपल्याला फक्त मॅग्निट्यूड अँड अँप्लिट्यूड काढायचं आहे ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर -3 1 -i. आता हेच एक्झाम्पल तुमच्या एक्सरसाइज मध्ये आहे. व्यवस्थित बघा, तुम्हाला एक्सरसाइज मध्ये हे एक्झाम्पल भेटेल. -3 1 -i. अजून हा कॉम्प्लेक्स नंबर व्यवस्थित नाहीये, आपल्याला तो व्यवस्थित करून घ्यावा लागणार. सोल्युशन कॉम्प्लेक्स नंबरला काय म्हणतो आपण? z इज इक्वल टू -3 1 -i. z इज इक्वल टू -3 ना -3 प्लस 3i असा कॉम्प्लेक्स नंबर येतो. आपल्याला a आणि b पाहिजे, पण आपल्याला काय काढायचं आहे? मॉड्युलस काढायचं आहे आणि अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट असं काढायचं आहे. मग कंपेअरिंग z is equal to a plus bi, therefore a is equal to -3 and b is equal to 3. Now modulus of z किंवा r. काल सांगितले तुम्हाला मी मॉड्युलस ऑफ z मॉड z किंवा r लावायचं. रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे r कसा आहे ना, a स्क्वेअर म्हणजे -3 चा स्क्वेअर आणि b कोण आहे? +3 चा स्क्वेअर. म्हणजे r किती आला बघा? √9 + 9. r इज इक्वल टू √18. √18 आपण असं करू शकतो 2 × 9. 9 बाहेर त्याला काय होणार? 3 आणि √2 सुनाचं स्क्वेअर आहे. r इज इक्वल टू 3√2. हे तुमचं मॉड्युलस झालं. मॉड्युलस काढण्याचा फॉर्म्युला आहे. मॉड्युलसला 1 मार्क असणार आहे. व्यवस्थित मॉड्युलस लावायचा. मॉड्युलस z r इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड काढताना क्वाड्रंट बघितलं जातो, तर याचा क्वाड्रंट बघूया आपण. पॉइंटचा गिवन पॉइंट AB काय आहे सांगा? पॉइंट AB -3. आता मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे, जर पॉइंट प्लस प्लस असेल तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये, मायनस प्लस असेल तर दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये, मायनस मायनस असेल तर तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. कारण एक्स ऍक्सिस निगेटिव्ह, वाय ऍक्सिस पण निगेटिव्ह, आणि प्लस मायनस असेल तर चौथा क्वाड्रंट. ठीक आहे. मग आता पॉइंट आहे मायनस प्लस म्हणून क्वाड्रंट कुठला येणार? 2. Therefore point lies on second quadrant. हे खूप महत्वाचं आहे. मग therefore amplitude किंवा आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला काय? थीटा इज इक्वल टू पाय प्लस tan इनव्हर्स b बाय a. हे खूप महत्वाचं आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये मी काय सांगते, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पाय बाहेर घ्यायचा नाही, सेकंड क्वाड्रंट मध्ये पाय बाहेर घ्यायचा, थर्ड क्वाड्रंट मध्ये पण पाय बाहेर घ्यायचा, आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये 2 पाय बाहेर घ्यायचे. आता पाय प्लस tan इनव्हर्स b बाय a. tan इनव्हर्स b कोण येतं? 3 आणि a आहे -3 बाय -3. देन थीटा इज इक्वल टू पाय प्लस tan इनव्हर्स -1. आता काल मी एक स्मॉल गोष्ट सांगितली तुम्हाला. जर इथं मायनस असेल तर मायनस आपण काय करतो? बाहेर घेतो. tan इनव्हर्स 1. आता आज कालपर्यंत कसं होतं, ही टॅनची फिक्स व्हॅल्यू आहे टॅनच्या टेबलमध्ये. तुम्ही जर
अँगल अँड मेजरमेंट मध्ये मी तुम्हाला टेबल दिलता किंवा बेसिक लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे tan थिटाची 0 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे 0, tan 45 डिग्रीला किती असतो 1, tan 60 डिग्रीला 1/30 राहिलं ना, 30 डिग्रीला किती असतं 1/3, 45 डिग्रीला tan किती असतो 1 आणि 60 डिग्रीला किती असतो √3. हे 1/√3 आहे. ते झालंय सगळं तुम्हाला. हा आता ठीक आहे. मग tan 1 किती डिग्रीला असतो 45 डिग्री. थीटा इज इक्वल टू पाय मायनस 45 डिग्री. चारच व्हॅल्यू आहेत त्यांच्या. एक 0 0 ला असते, 30 ला 1/√3 असते, 45 ला 1 असते, 60 ला √3 असते. आता tan 1 45 डिग्री. आता 45 डिग्रीचं रेडियन मध्ये रूपांतर करा साईडला तुम्ही, किंवा अँगल अँड मेजरमेंट केले 45 डिग्री पाय मध्ये कसं लिहिलं पाय मायनस पाय/4. 45 डिग्री इज इक्वल टू पाय/4. तुम्ही साईडला कॅल्क्युलेशन करून बघा, ते कन्वर्ट करून बघा रेडियन्स डिग्री पाय/4 येते. आता याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 4π मायनस पाय/4. थिटा किती आला 3π/4 आणि हा थिटा म्हणजेच कोण आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड. समजलं. एवढ्याला 3 मार्क असतात. 1 मार्क मॉड्युलसला असतो आणि 2 मार्क अँप्लिट्यूडला असतात. कारण अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट फर्स्ट क्वार्टर मध्ये, सेकंड क्वार्टर मध्ये, थर्ड क्वार्टर का फोर्थ क्वार्टर ह्याच्यावरती चेक करून लिहावा लागतो. परत बघा फाइंड द मॅग्निट्यूड अँड अँप्लिट्यूड ऑफ द फाइंड द मॅग्निट्यूड अँड अँप्लिट्यूड ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. हा कॉम्प्लेक्स नंबर व्यवस्थित नाहीये. -3 ना आत बोलू द्या. -3 प्लस 3 आहे. z इज इक्वल टू a प्लस 3 आहे. a इज इक्वल टू -3, b इज इक्वल टू 3. Now modulus of z, mod z is r, root of a square plus b square, -3 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 9 18 2 into 9 9 बाहेर येतात 3 होणार आणि 3 into 2 9 बाहेर येतात ते 3 होणार. आता पॉइंट ए बी -3 3 हा पॉइंट कुठल्या क्वार्टर मध्ये प्लस सेकंड क्वार्टर मध्ये. देन पॉइंट लाईज ऑन सेकंड क्वार्टर. कालचा व्हिडिओ बघा, आजचा व्हिडिओ व्यवस्थित येणार तुम्हाला. अँप्लिट्यूड थीटा इज इक्वल पाय प्लस पाय का, कारण सेकंड क्वार्टर मध्ये 1 पाय बाहेर येतो, थर्ड क्वार्टर मध्ये 1 पाय बाहेर येतो, चौथ्या क्वार्टर मध्ये 2 पाय बाहेर येतो. हे लक्षात ठेवायचं. पहिल्या क्वार्टर मध्ये पाय बाहेर येत नाही. पहिल्या क्वार्टर मध्ये कुणीही पाय बाहेर काढायचा नाही. दुसऱ्या क्वार्टर मध्ये 1 पाय बाहेर येणार, तिसऱ्या क्वार्टर मध्ये 1 पाय, चौथ्या क्वार्टर मध्ये 2 पाय. दुसऱ्या क्वार्टर मध्ये 1 पाय बाहेर येणार, पाय प्लस tan इनव्हर्स. इथे b ची व्हॅल्यू 3 आहे, a ची व्हॅल्यू -3 आहे. इथे यूज करायची 3/-3 मायनस मायनस बाहेर घेऊ शकतो. आणि tan इनव्हर्स 1 इज इक्वल टू 45 डिग्री. 45 म्हणजे पाय/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4π मायनस पाय/4 3π/4 आणि देन आर्ग्युमेंट 3π/4. समजलं. असं सिमिलरली आपण दुसरे एक्झाम्पल लिहूया. ते स्क्रीनशॉट मध्ये लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल्स बघूया आपण. फाइंड द मॅग्निट्यूड अँड अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. हा एक्झाम्पल लिहून घ्या. नेक्स्ट फाइंड मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. खालील कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड आपल्याला फाइंड करायचा आहे. एक्झाम्पल लिहून घ्या. -4 आहे. आता हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, ह्याचा आपण काय फाइंड करायचं आहे मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड फाइंड करायचं आहे. सोल्युशन गिवन z इज इक्वल टू, ह्याला आपण z म्हणूया -4 आहे. कंपेअरिंग हा कॉम्प्लेक्स नंबरला काय कंपेअरिंग करणार z इज इक्वल टू a प्लस b आहे. therefore a is equal to -4 and b is equal to -4. now modulus z कसा टाकणार असतो. now modulus z modulus z म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस z is equal to r is equal to root of a square plus b square r -4 square plus -4 square 16 plus 16. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. 4 चा स्क्वेअर 16, 4 चा स्क्वेअर 16, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो. 16 plus 16 32. r is equal to 16 into 2. 16 बाहेर जाऊन किती होणार 4√2. हा त्याचा मॉड्युलस येणार. एक मार्क तुम्हाला मॉड्युलसला देतात. व्यवस्थित सोडवायचं. गिवन कॉम्प्लेक्स नंबर कंपेअरिंग करायचं, a and b काढायचं, मॉड्युलस जनरली वापरायचं. आता अँप्लिट्यूडला 2 मार्क असतात. टोटल 3 मार्काचं एक्झाम्पल आहे.
आता पॉइंट काढावा लागला, पॉइंट ए बी, पॉइंट ए बी. आता इथे पॉइंट ए बी काय आहे, -4 कारण ए ची पण व्हॅल्यू -4 आहे आणि बी ची पण व्हॅल्यू -4 आहे. कंपेअरिंग करून बघा ना, +a आहे. Therefore point lies on हा पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये, मायनस फर्स्ट सेकंड थर्ड क्वाड्रंट मध्ये. पॉइंट लाइज ऑन थर्ड क्वाड्रंट. आता थर्ड क्वाड्रंट मधला एम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट, एम्प्लिट्यूड म्हणा किंवा आर्ग्युमेंट म्हणा, थीटा इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स बी बाय ए. एक पाय बाहेर आहे. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स पाय प्लस बी बाय ए. बी किती आहे, -4, ए -4 आहे. थीटा इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स -4 बाय -4. मायनस मायनस पॉझिटिव्ह. थीटा इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स 1. आता हे निगेटिव्ह कॅन्सल होते 1, त्यामुळे निगेटिव्ह बाहेर येत नाही. इथे निगेटिव्ह काय होतं, कॅन्सल. टॅन इनवर्स 1 म्हणजे किती, 45 डिग्री. आता 45 डिग्री पाय मध्ये कधी कन्वर्ट करणार, पाय बाय 4. पहिल्या टॉपिक मध्ये बघितले आपण 45 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 4. पहिल्या टॉपिक मध्ये आपण बघितलेलं आहे 45 डिग्रीचं रेडियन मध्ये रूपांतर केलं. क्रॉस मिक्स करा, 4 पाय प्लस पाय बाय 4. थीटा इज इक्वल टू 5 पाय बाय 4. चालेल, याला काय म्हणणार तुम्ही, एम्प्लिट्यूड. आता ती व्हॅल्यू आहे टेबलमध्ये, त्यांच्या 4 व्हॅल्यू कोण पाठवायची, 0, 30 ची 1/√3, 45 ची 1 आणि 60 ची √3. पाठ असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही कशाचेही मॅग्निट्यूड आणि एम्प्लिट्यूड काढू शकता. हे लिहून घ्या, मॅग्निट्यूड आणि एम्प्लिट्यूड. नेक्स्ट examples, find the magnitude and amplitude of the following complex number. एक होमवर्कला घ्या, 8 + 15r. हे सगळ्यांनी होमवर्कला सोडवायचं आहे हे एक्झाम्पल, आणि सॉल्व करून पर्सनल व्हॉट्सअपवर टाका तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट आता नेक्स्ट एक्झाम्पल्स लिहून घ्या. Find the magnitude and amplitude of the following complex number √3 - i. एक्सरसाइज मध्ये आहे √3 - i आणि आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. √3 - i इकडे लक्ष द्या. z इज इक्वल टू √3 - i. कंपेअरिंग, काय कंपेअरिंग करणार तुम्ही, z इज इक्वल टू a प्लस bi. a ची व्हॅल्यू किती मिळणार, √3 आणि b i कॅन्सल, b ची व्हॅल्यू -1. ह्या दोन व्हॅल्यू माहित पाहिजे तर तुम्ही मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड करू शकता. आता मॉड्युलसचा फॉर्म्युला काय, मॉड्युलस ऑफ z, mod z इज इक्वल टू r इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. फॉर्म्युले पाडच पाहिजे. मॉड्युलस ऑफ z r इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, देन रूट ऑफ √3 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर. √3 चा स्क्वेअर किती असतो, 3 - 1 चा स्क्वेअर 1 √4 म्हणजे 2. मॉड z इज इक्वल टू 2 म्हणजे r इज इक्वल टू 2 म्हणजे मॉड्युलस इज इक्वल टू 2. आता एम्प्लिट्यूड काढताना पॉइंट चेक करावा. पॉइंट ए बाय, इथं पॉइंट आहे √3 - 1 म्हणजे प्लस मायनस असा पॉइंट आहे, आणि प्लस मायनस लाईज ऑन फोर्थ क्वाड्रंट. तुमचा पॉइंट जर प्लस मायनस असेल, पहिला √3 टर्म प्लस आहे, -1 ला मायनस साइन आहे, म्हणजे पॉइंट लाईज ऑन फोर्थ क्वाड्रंट. पॉइंट लाईज ऑन फोर्थ क्वाड्रंट and therefore amplitude किंवा argument, therefore amplitude of argument of z theta is equal to 2 pi plus tan inverse b by. हे 2 पाय काय कळालं, कारण फोर्थ क्वाड्रंट मध्ये 2 पाय बाहेर घेतो आपण. थीटा इज इक्वल टू 2 पाय प्लस tan inverse b by. फॉर 4 फॉर्म्युले 5 पाय. then theta is equal to 2 pi plus tan inverse b by a. b किती आहे, -1/√3. -1/√3. theta is equal to 2 pi, माइनस बाहेर आहे ना, माइनस tan inverse
1/√3. आता tan इनव्हर्स मध्ये 4 व्हॅल्यू आहेत. कालचे जे एक्झाम्पल होते ते विदाउट व्हॅल्यूचे होते, आज आहेत ते व्हॅल्यूचे. tan इनव्हर्स 1/√3 30 डिग्री, then theta is equal to 2π minus 30. संपलं. आता 2π म्हणजे किती असते? 360 minus 30 330. असं जरी सोडवलं तरी चालतंय, कारण 2π म्हणजे 360, 2π म्हणजे एक कम्प्लीट प्लेट 360 मायनस 30. किंवा असंही सोडवा किंवा असं सोडवू शकता. 30 डिग्री म्हणजे किती? कन्वर्ट करा रेडियन मध्ये, π/6. तुम्ही घरी कन्वर्ट करून बघा. आपण पहिल्या टॉपिक मध्ये बघितलेलं अँगल अँड मेजरमेंट मध्ये 30 डिग्रीचं π/6 म्हणजे कसं कन्वर्ट होत आहे ते. π/6 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 12π minus π/6. थीटा इज इक्वल टू 11 π/6. त्यालाच आपण अँप्लिट्यूड असं म्हणतो. आणि हा काय त्याला समजलं? नेक्स्ट, find the magnitude and amplitude of the following complex number. खालील कॉम्प्लेक्स नंबरचा मॅग्निट्यूड आणि अँप्लिट्यूड काढायचा. अँप्लिट्यूड म्हणजेच आर्ग्युमेंट, हे लक्षात घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल, find the magnitude and amplitude of the following complex numbers. कॉम्प्लेक्स नंबर 3 दिलाय, ठीक आहे, बुक मधलंच आहे. तर ह्याचं मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड काढायचं. खूप सोपा सोल्युशन. गिवन z इज इक्वल टू 3. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? नाही, हा रियल नंबर आहे. मग कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कसं कन्वर्ट करणार? 3 + 0 आहे, झाला कॉम्प्लेक्स नंबर. इमॅजिनरी पार्ट प्युअरली 0 होता. कंपेयर z is equal to a plus b r. a मिळाला 3, b मिळाला 0. नाउ मॉड्युलस ऑफ z, मॉड्युलस ऑफ z, मॉड्युलस z is equal to r is equal to root of a square plus b square. फॉर्म्युला पार्ट पाहिजे. a square plus b square, 3 square plus 0, root 9 is equal to 3. मॉड्युलस r मिळाला 3. आता आपण काय करायचं आहे? अँप्लिट्यूड फाइंड करायचं आहे किंवा आर्ग्युमेंट. नाउ पॉइंट a by is equal to 3 0. आता पॉइंट ला कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार? आता हा मोठा प्रश्न आहे. 1-2 मिनिट थांबा. हा, आता तुम्हाला मी काय सांगितलेलं आठवतंय? ऍक्सिस वर असेल हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, ठीक आहे. आता पॉइंट A0 असेल तर एक्स ऍक्सिस वर असतो, आणि पॉइंट 0A असेल तर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर असतो. 0 - a, सॉरी -a0, ठीक आहे. आणि 0B असेल तर पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर असतो आणि हा निगेटिव्ह वाय. आता तुम्ही 8वी 9वी 10वीला असं बघितलेलं आहे की इथं एक्स ऍक्सिस वर तर वाय ऍक्सिस नसतेच ना, त्यामुळे आपण 0 पकडतो. एक्स ऍक्सिस वरचा कुठला पण पॉईंट आपण लिहिताना 3 0 2 0 असं लिहितो, आणि निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वरचा -a0. वाय ऍक्सिस वरचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो आणि वाय ची व्हॅल्यू काय पण असू शकते. उभी व्हॅल्यू 0 5 असू शकते, देन 0b, आणि खालच्या साईडला 0 -5 असू शकतो, म्हणजे 0 -b. आता हा पॉइंट कुठल्या ऍक्सिस वर आहे? पॉइंट लाईज ऑन 3 0 म्हणजे a0, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आता मला सांगा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर किती डिग्रीचा अँगल तयार असतो? एक तर 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री आणि 270 डिग्री. मी 2 मिनिटांसाठी हे आर्ग्युमेंट आणि अँप्लिट्यूड पुसतो. डायग्राम पुन्हा एकदा काढून दाखवतो तुम्हाला, लक्ष द्या. मोठी डायग्राम काढून दाखवतो तुमच्या लक्षात येईल. हा वाय ऍक्सिस,
हा एक्स एक्सिस. आता एक्स एक्सिस आणि हा निगेटिव्ह एक्स एक्सिस एक्स डॅश, हा वाय आणि हा पॉझिटिव्ह वाय एक्सिस वाय डॅश. आपण मोजायला इकडून सुरू करतो. म्हणजे इथला अँगल 0 डिग्री असतो, हा 90 डिग्री असतो, हा 180 असतो. 90चा फरक असतो ना क्वाड्रँटल अँगल्स. 0, 90, 180 आणि हा किती असणार 270. ह्याच्यावरचा कुठलाही पॉईंट A0, कारण पॉझिटिव्ह एक्सिस वरचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. तो इकडे जरी घेतला तुम्ही तर तो -A0 असणार, कारण इकडचं एक्स ऍक्सिस डिस्टन्स निगेटिव्ह असते, निगेटिव्ह A0. वाय ऍक्सिस वरचं डिस्टन्स 0B असते. 8वी 9वी 10वी झालंय ना तुम्हाला. हे किती असणार 0 -B. आता इथे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे का वाय कोऑर्डिनेट 0 आहे? वाय कोऑर्डिनेट 0 आहे, बरोबर. आता वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर तुमचा पॉईंट कुठल्या ऍक्सिसवर असणार? एक्स ऍक्सिसवर. पॉईंट लाईज ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. तर +0 आहे, -0 नाहीये, तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवर असणार. आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरचा अँगल तुम्ही डायरेक्ट लिहू शकता थीटा इज 0 डिग्री. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला किती असतं? संपलं. मॉड्युलस आर्ग्युमेंट मिळाला. किंवा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस जनरली कुठे येते? पहिल्या क्वाड्रंटमध्येच येते ना, पहिल्या किंवा चौथ्या. मग पहिल्या क्वाड्रंटचा फॉर्म्युला जरी तुम्ही वापरला tan इनवर्स B/A, तर B किती आहे 0/3. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स 0, आणि 0 किती डिग्रीला असतं 0. थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. समजलं मी काय म्हणतोय? एकदम सोपं आहे. किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे हे कळालेलं आहे, म्हणून तुम्ही थीटा डायरेक्ट 0 लिहू शकता. मार्क्स कट होत नाही. फक्त तुम्ही एक रिझन द्यावा लागणार, पॉइंट लाईज ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, त्यामुळे थीटा किती असणार 0. लिहून घ्या. थोडंसं वेगळं एक्झाम्पल होतं. फक्त रिअल नंबर दिलता, इमॅजिनरी नंबर दिलेला नव्हता. तर इमॅजिनरी नंबर आपण 0 आहे पकडून इमॅजिनरी नंबर 0 घेऊन त्याचं मॉड्युलस आणि अँप्लिट्यूड म्हणजेच आर्ग्युमेंट काढायचा होता. देअरफॉर अँप्लिट्यूड थीटा इज इक्वल टू 0 संपला. ठीक आहे. असंच एक घेऊया, तुम्हाला जरा वेगळं वाटेल असं थोडंसं. बुक मध्येच आहे ते एक्झाम्पल. टू आहे थोडंसं मिसलिनियस मध्ये घेतलंय मी, पण सोपा आहे खूप. तुम्ही प्रयत्न करून बघा. इकडे लक्ष द्या. अनेक तुम्हाला 2 आहे Z इज इक्वल टू 2 आहे. ठीक आहे. त्याचा कॉम्प्लेक्स नंबर कसा येणार? ह्याचा रिअल पार्ट दिलेला नाही, 0 + 2 आहे. मगाशी इमॅजिनरी पार्ट दिलेला नव्हता, त्यामुळे मी 3 + 0 आहे टाकलेला. आता 0 + 2 आहे. ए मिळाला 0, रिअल पार्ट नाही ना, इमॅजिनरी पार्ट 2. मॉड्युलस a² + b² आणि 0² + 2². 4 म्हणजे किती येणार 2. पॉइंट AB 0, 2. आता हा पॉइंट कसा आहे 0B असा आहे. फर्स्ट y कोऑर्डिनेट 0 नाहीये, x कोऑर्डिनेट 0 आहे. x कोऑर्डिनेट एक तर पॉझिटिव्ह x ऍक्सिस वर 0 असतो किंवा निगेटिव्ह x ऍक्सिस वर 0 असतो. देन पॉइंट लाईज ऑन पॉझिटिव्ह y ऍक्सिस, आणि पॉझिटिव्ह y ऍक्सिसचा अँगल किती असतो 90 डिग्री. Therefore amplitude is 90 degree. किंवा जनरली ही तुम्ही पहिल्या क्वाड्रंटची पण बॉर्डर येते आणि दुसऱ्या क्वाड्रंटची बॉर्डर त्या दुसरं थीटा इज इक्वल टू जरी तुम्ही तुझा tan इनवर्स B/A जरी वापरला तर B किती आहे इथं 2 आणि A किती आहे 0. 2/0 किती आहे ना 0 नाही. खालच्या साईडला 0 असेल तर आन्सर इन्फिनिटी येते. आणि टाइम 90 डिग्री किती असतो इन्फिनिटी. थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. किंवा तुम्ही डायरेक्ट 90 डिग्री दिला तरी चालेल. समजलं तुम्हाला हे? ठीक. स्क्रीनशॉट मारून घेऊन. आणि ही डायग्राम खूप महत्वाची आहे आता मध्ये. काही ठिकाणी मी पहिले मागच्या लेक्चरला 4 क्वाड्रंटचे 4 अँप्लिट्यूड दिलेले होते. तसंच ऍक्सिसवर पण असताना आपण कसं अँप्लिट्यूड फाइंड करतोय तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट, फाइंड द मॅग्निट्यूड अँड अँप्लिट्यूड ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. नेक्स्ट एक होमवर्कला घ्या, सोपं देतो तुम्हाला होमवर्कला. 2 देतो होमवर्कला, व्यवस्थित सोडवायचे होमवर्कचे एक्झाम्पल्स. होमवर्क लिहून घ्या, पर्सनल व्हॉट्सअपवर टाका. 1 + I 1 + I एक सोपा दिला तुम्हाला होमवर्कला. दुसरा देतो
-3i. हे दोन सोडवायचे होते, त्याचे मॅग्निट्यूड आणि अँप्लिट्यूड फाइंड करायचे. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल एक्सरसाइज मधला आहे, म्हणजे ह्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल 1 + 3i. 1 + 3i आपल्याला सॉल्व करायचं आहे. सोल्युशन z = 1 + 3i. Therefore compare it. Z is equal to a plus bi. Therefore a is equal to 1, b is equal to 3. Now modulus. कसं करतो बघा. Z is equal to modulus of z. R is equal to mod z is equal to root of a square plus b square. A square किती आहे 1 square plus root 3 चा square. 1 plus 3 is equal to 4. R is equal to 2. Simple. And now amplitudes. Point check करूया. Point A, B 1 आणि root 3. आता हा पॉइंट ऍक्सिस वर येणार नाही. ऍक्सिस वर येण्यासाठी एक तर इमॅजिनरी पार्ट किंवा रिअल पार्ट 0 पाहिजे होता. तसं काही नाही आहे. त्यामुळे पॉइंट दोन्ही पॉझिटिव्ह पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. Therefore point lies on first quadrants. पॉइंट तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे आणि पॉइंट जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर अँप्लिट्यूड काय आहे तुमचा सांगा? थीटा इज इक्वल टू tan इनवर्स b बाय a. मग tan इनवर्स b किती आहे? √3 by 1. थीटा किती आला? tan इनवर्स √3 किती आला? थीटा tan इनवर्स √3 मीन्स 60 डिग्री. 60 रॅडियन मध्ये किती लिहितो? y बाय 3. तुम्ही कन्वर्ट करा ना. 60 डिग्री इज इक्वल टू π बाय 3. समजलं? ठीक आहे. माझं स्क्रीनशॉट मारून घेऊन घ्या. पुढचे एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला हे लिहून घे व्यवस्थित.